मुंबईमध्ये शेअर बाजारात ब्लॅक मंडे बघायला मिळाला। अमेरिकेच्या टेरिफ धोरणाचे पडसाद मुंबई शेअर बाजारात उमटले आणि मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा तब्बल 2226 अंकांनी घसरला। शेअर बाजारात उडालेल्या या हाहाकारामुळे गुंतवणूकदारांनी तब्बल 19 लाख कोटी रुपये गमावले आहेत। मुंबई शेअर बाजारात ब्लॅक मंडे, अमेरिकेच्या टेरिफमुळे बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांचं 19 लाख कोटींचं नुकसान। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह जगातील अनेक देशांवर आयात शुल्क लादण्याच्या निर्णयाचे जगभरात विपरीत पडसाद उमटले। अमेरिकेने भारतातून आयात करत असलेल्या वस्तूंवर 26% कर आकारला। India, very tough, very tough. Prime Minister just left. He's a great friend of mine, but I said, you're a friend of mine, but you're not treating us right. अमेरिकेच्या या टेरिफ धोरणामुळे मुंबई शेअर बाजारात घबराट पाहायला मिळाली। सोमवारी सकाळी शेअर बाजारात व्यवहाराला सुरुवात होताच मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स 3600 अंकांनी कोसळला। मुंबई शेअर बाजारातील सर्वच प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे। या घसरणीमुळे गुंतवणूकदारांनी जवळपास 19 लाख कोटी गमावले। शुक्रवारी अमेरिका आणि इतर आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये जी पडझड झाली त्याचे पडसाद हे भारतीय बाजारावर पडणं हे खूप अपेक्षित होतं आणि अगदी बाजार पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळलेला आपण बघितलं आहे। ट्रम्प साहेबांनी जे एक ट्रेड वॉर चालू केलेला आहे आणि टॅरिफ वॉर ज्याला आपण म्हणतो ते चालू केलं आहे, त्यात सगळ्या एकूण पूर्ण या गेममधला हा एक भाग आहे। जे काही होतं आहे हे डोनाल्ड ट्रम्पच्या पॉलिसीजमुळे होत आहे आणि ते जे पण पॉलिसीज आणतात आहेत त्यांची जी पण फिलॉसॉफी आहे ती पूर्ण आत्तापर्यंत जे एक अर्थशास्त्र कसं चाललं पाहिजे याच्यावर जे एक सर्वानुमत जे होतं त्याच्या हे पूर्णच काहीतरी वेगळं करतात आहे आणि म्हणून हा एक शॉक आला आणि लोकांना कसं पहिले वाटलं होतं की हे फक्त बोलतात आहे, हे काही करणार नाही, पण हे ॲक्च्युअली करतात आहे। दिवस अखेर सेन्सेक्समध्ये 2226 अंकांची घसरण होऊन तो 73,137 अंकांवर आलाय, तर निफ्टीही 742 अंकांनी घसरलाय। ट्रम्प यांच्याकडून आयात कर लादल्यानंतर चीनकडून देखील अमेरिकेवर 34% आयात कर लादला गेलाय। जगभरात सुरू असलेल्या या टेरिफ वॉरचे पडसाद मुंबई शेअर बाजारासह जगभरातील बाजारात पाहायला मिळाले। परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केल्यामुळे बाजारात हडकंप उडाला। सामान्य गुंतवणूकदारांनी वेट अँड वॉचची भूमिका ठेवावी, घाबरून विक्री करू नये। शेअर बाजारात परिस्थिती इतकी खराब नाही, गुंतवणूकदारांनी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करावी असा सल्ला गुंतवणूक तज्ज्ञांनी दिलाय। अमेरिकेच्या या टेरिफ धोरणाविरोधात अमेरिकेमधील जनता ही रस्त्यावर उतरली। अमेरिकेतील 50 राज्यांमधील जनतेनं ट्रम्प यांच्या धोरणाचा निषेध केला। आता अमेरिकेच्या या धोरणांमुळे जगावर भविष्यात आणखी काय आर्थिक परिणाम होणार, जगावर मंदीचं सावट तर येणार नाही ना, याची चर्चा सुरू झाली।